Welcome back. In last lecture, we have been discussed about paper first. From today, we will go to discuss our paper 2. The title of our subject is Modern Instruments and Communication System. See here. What is the title of our subject? Modern Instrument and Communication System. This is paper 2. The core of subject is EB. Core of subject is EB. Got it? First chapter in this subject is ट्रान्सड्यूसर. लक्षात घ्या, आतापर्यंत आपण पेपर फर्स्ट अभ्यासला. पेपर फर्स्टचे 2 चॅप्टर आपण पाहिले. पहिलं चॅप्टर होतं ओपॅम्प आणि दुसरा इलेक्ट्रॉनिक टायमर. ओपॅम्प कॅरीज 30 marks while electronics timer carries 24 marks. That is almost syllabus of 54 marks been completed in previous lectures. From today, we are going to discuss our paper number 2, that is Modern Instrument and Communication System. See the title. From this title, it is clear that this subject consists of 2 parts. This is your modern instrument. That is, in this part, we will study, understand the concept of modern instruments. And in second part, that is your communication system. This is your communication system. In this part, we will discuss about communication system. Modern instrument consists of only 2 chapters. See here, 2 chapters are devoted to your modern instrument, while 4 chapters are devoted to communication system. The first chapter, go through the syllabus. We have already given the syllabus of each paper, isn't it? Go through the syllabus. The first chapter of this subject is your transducer. Transducer carries 25 marks. लक्षात घ्या. दुसऱ्या चॅप्टरचे 2 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये आपण उपकरण शास्त्र, मॉडर्न इन्स्ट्रुमेंट जे आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. तर दुसऱ्या भागामध्ये कम्युनिकेशन सिस्टीमचा आपण अभ्यास करणार आहोत. या पहिल्या भागासाठी 2 चॅप्टर दिलेले आहेत, तर दुसऱ्या भागासाठी 4 चॅप्टर आहेत. या पहिल्या भागातील 2 चॅप्टरपैकी पहिलं जे चॅप्टर आहे ट्रान्सड्यूसर, हे 25 मार्क्स कॅरी करतं. लक्षात घ्या, 25 marks are given to this chapter, ट्रान्सड्यूसर. समजायला एकदम सोपं असं चॅप्टर आहे. टॉपिक समजायला सोपा, पण पूर्ण मार्क्स तुम्हाला मिळतात, म्हणून हा सब्जेक्ट स्कोरिंग सब्जेक्ट आहे. लक्षात घ्या, याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन 4 असतील, म्हणजे 1 मार्काचे 4 क्वेश्चन, शॉर्ट आन्सर टाईप 3 मार्काचे 3 क्वेश्चन, लॉंग आन्सर टाईप 4 मार्कांचे 3 क्वेश्चन, असं टोटल 25 मार्क्ससाठी आपण हे चॅप्टर घेणार आहोत. ट्रान्सड्यूसर म्हणजे काय? सी, व्हॉट इज ट्रान्सड्यूसर? ट्रान्सड्यूसर इज अ डिव्हाइस दॅट कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनदर. एका स्वरूपातील ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या स्वरूपात करणाऱ्या उपकरणाला ट्रान्सड्यूसर असं म्हणतात. ॲटोमेशन, मेजरमेंट, कंट्रोल सिस्टीम ह्या ज्या आधुनिक जमान्यातील, आधुनिक काळातील ज्या सिस्टीम आहेत, या सिस्टीममध्ये आपण ट्रान्सड्यूसर वापरतो. तुम्ही लोकांनी ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन पाहिलं असेल, कूलर पाहिलं असेल, किंवा जी काही ॲटोमेटेड मशीन्स असतात त्या मशीन्समध्ये आपण मायक्रो कंट्रोलर वापरतो.
ह्या मायक्रो कंट्रोलरना इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये इनपुट देण्यासाठी आपल्याला भौतिक बदलाचं रूपांतर, लक्षात घ्या, वी हॅव टू कन्वर्ट physical change into electrical quantity because our devices, electronic devices, recognize only electrical signal, but there are different physical movement. We have to convert this physical energy or physical change into electrical quantity. For this purpose we use special device that is known as transducer. Sometimes some people may say it as sensor. However, sensors and transducer are different. There is very small line which distinguish sensor and transducer. लक्षात घ्या, काही लोक त्याला सेन्सर पण म्हणतात. सेन्सर आणि ट्रान्सड्यूसर टेक्निकली वेगळे वेगळे घटक आहेत, त्यांच्यामध्ये थोडासा फरक आहे. तो फरक काय ते आपण पुढच्या भागात केव्हा तरी तुम्हाला मी सांगेल. ह्या चॅप्टरमध्ये आपण ट्रान्सड्यूसरचा अभ्यास करणार आहोत. बऱ्याच वेळेस काय होतं, भौतिक बदलाचं रूपांतर आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करायचं असतं. एक सोपं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. 2-4 दिवसापूर्वी पेपरला बातमी आली, आपल्या MCVCच्या एका कॅन्डिडेटने ॲटोमॅटिक सॅनिटायझर मशीन तयार केली. म्हणजे काय, आपण हात पुढे केले की सॅनिटायझरचे जे लिक्विड आहे ते आपल्या हातावरती पडतं. हात बाजूला काढला की ॲटोमॅटिक ते बंद होतं. काही स्मार्ट होममध्ये हात पुढे केला की नळ ऑन होतो, हात काढला की नळ बंद होतो. मग तिथं काय बसवलेलं असतात, लक्षात घ्या. काय बसवतो आपण तिथं, सेन्सर्स अँड ट्रान्सड्यूसर. लक्षात घ्या, ॲटोमेटेड सिस्टीममध्ये आता गाडी जर मला विदाऊट ड्रायव्हर चालवायची असेल तर गाडीचा स्पीड, रस्ता, समोरचा कोण येतंय का, मागे कुणी आहे का, पुढे कुणी आहे का, हे सगळं सांगण्यासाठी हे सगळे बदल कोणते असतील, बाहेर फिजिकल भौतिक बदल असतील. या भौतिक बदलाचं रूपांतर तुम्हाला कशात करायला लागेल, इलेक्ट्रिकल चेंजमध्ये. Therefore we need to convert one form of energy into another form, and for this purpose we use transducer. मला वाटतं ट्रान्सड्यूसरची व्याख्या तुम्हाला कळली असेल. बेसिकली ब्रॉडली देर आर 2 टाइप्स ऑफ ट्रान्सड्यूसर. ब्रॉडली लक्षात घ्या, बिफोर गोइंग टू डिस्कस और स्टार्ट दिस टॉपिक you must understand that transducers are basically of 2 types: mechanical transducer and electrical transducers. हा टॉपिक आपण आता लाईट गेली आहे त्यामुळे थांबावं लागेल. हा टॉपिक आपण थोड्या वेळाने सुरू करू.